हळू हळू हळू. एकदम सावकाश चला. हॅलो सर, फक्त पुण्यामध्ये जसं माजी आमदारांवर गुन्हा दाखल झाला तात्काळ आपण तशी तात्काळ कारवाई करावी, आम्ही ह्याच मागणीसाठी आपल्या दारावर आलोय. आणि आपण वारंवार 2 दिवस 3 दिवस सांगतायत, त्यामुळे समाजामध्ये आणि शिरपूरवासियांमध्ये संदेह निर्माण होत आहे. आम्ही आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो आहोत की जे पुणे जिल्ह्यात गुन्हा दाखल करत असणार तर आता हा जलक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तुम्हाला ज्या विचाराला तुमच्या दारापर्यंत येऊ, लोकशाही मार्गाने येऊ आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. आणि आमचा पोरगा काय गेला, कशाला गेला त्याची पूर्ण चौकशी करून आपण त्या संबंधितांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे की नाही? तर आपण आपल्या शांततेच्या मार्गाने जायचंय. कोणीही कुठेही काही गालबोट लागेल असं कृत्य करू नका. प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे. अनेक मध्यस्थी करत होते, कमिशनखोर दलाल फिरतात, प्रयत्न करतायत, पण त्या मातेला आणि सर्व परिस्थितीवर आपण बघत आहात जे काही आहे तुम्हाला त्या पद्धतीने परंतु न्याय हा मिळालाच पाहिजे. या ठिकाणी समाज बांधव एक लोकशाही तो आला ना थांबा, त्याला पुढे घ्या, आवाज घ्या. कल्पेश पुढे आहे. यांच्या आत्महत्येप्रकरणी समस्त राजपूत समाजाकडून मिळालेले निवेदन पोलीस प्रशासनाला मिळालेले आहे. त्या निवेदनावर निश्चितच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
मी कालपासनं पोलीस प्रशासनाची जी भूमिका आहे ती याच्यापूर्वीही निक्षून सांगितलेली आहे व ठामपणे सांगितलेली आहे. आम्ही याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहोत. मी हे समजून सांगण्यासाठी आपल्याकडनं आलेले जे 2 वकील बांधव होतो त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. जे मला वाटतं रात्री होते, रात्री बरेच मी 3, 3:30, 4पर्यंत आपण इथे कन्व्हर्सेशन झालेलं आहे. प्रत्येक जे डेलिगेशन आलेलं आहे भेटलेलं आहे, मी त्यांच्या प्रत्येकाला वेळ दिलेला आहे. याच्याबाबत कुणाला कोणीही सांगणार नाही का आम्ही वेळ दिला नाही किंवा काही नाही. त्यांच्या प्रत्येक मागण्या आम्ही समजून घेतल्या, प्रत्येक मागणीला मी प्रत्युत्तर दिलेलं आहे. घटना जशी सांगितली जाते का 13 तारखेपासून आहे, तर घटना ही 11 तारखेपासून आहे. या प्रत्येक याचा आम्ही जो तपास करायला जो कसं असतं CRPC 174 BNSS 194 प्रमाणे आम्हाला जी प्रोसिजर करावी लागते ती पहिले खबर घेणं, खबर घेण्यानंतर PM करणं, त्याच्यानंतर त्याचे पुढचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर तुमचे जबाब घेणं आणि जबाब घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी कारवाई होईल त्या कारवाईमध्ये पुढची कारवाई करणे. मी काल जसं सांगत होतो आम्हाला फक्त 2 आणि 2च दिवस द्या. कालच्या त्याच्यामध्ये 1 दिवसाचा अंतर्भाव होता. मी पुन्हा तीच माहिती सांगतो का पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या निवेदनावर निश्चित तुमच्या समक्ष तुम्हाला जर काही याच्यामध्ये शंका असतील तुमच्या समक्ष सर्व गोष्टी होतील. मी जे काही सांगितलं तपासाची भूमिका असेल आमची, मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे सांगितलेली आहे. माझी आपल्या सर्व राजपूत बांधवांना विनंती राहील की ज्या प्रकारे तुम्ही शांततेने इथपर्यंत आलेले आहात, आमची पोलीस प्रशासनाची भूमिका मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तुमचे निवेदनही मला प्राप्त आहे, त्याच्यावर निश्चित कायदेशीर कारवाई होईल. याच्यावर तुम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवू शकता.